जय श्रीराम. चैत्र नवरात्रीनिमित्त सुरू केलेल्या श्रीरामांच्या चरित्रकथा. आजचा 12वा भाग. रावणाला पाहताच सीता घाबरून अधोमुख होऊन बसली. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. ती रावणापासून आपल्या केसालाही धक्का पोचू नये म्हणून अंतर्यामी रामाची प्रार्थना करू लागली. इतक्यात रावण सीतेजवळ येऊन पोचला. तो म्हणाला, हे सुंदरी, तू सद्गुणी तशीच रूपवतीही आहेस, परंतु रामाचे मात्र तुझवर तीळ मात्रही प्रेम दिसत नाही. असे असून देखील तू त्याचे स्मरण करतीस, काय म्हणावे तुला? लंकेला येऊन जवळजवळ 6 महिने होत आले, तरी तुला सोडून निश्चिंतपणे तो राहत आहे. त्यावरून समजावे की तुझी त्याने आशा सोडली आहे. म्हणून मी सांगतो की माझी तू राणी हो. मी लंकाधीश असल्याने मला वरशील तर तुझ्या सुखाला पारावार उरणार नाही. अजूनही याबद्दल पूर्ण विचार कर. तुला 3 दिवसांची मी मुदत देतो. 4थ्या दिवशी माझ्या प्रश्नाचे काय उत्तर ते मला दे. याप्रमाणे सीतेला बजावून रावण तेथून परतला. तो मंदोदरीच्या महालात जाऊन स्तब्ध बसला. थोड्या वेळाने तो तिला म्हणाला, तू जर मला सीता वश होईल अशी काही खटपट करशील तरच यापुढे मी जिवंत राहणे शक्य होईल, नाहीतर खचित मला प्राण द्यावा लागला. पतीने सतीला कोणतीही आज्ञा केली तरी तिने मान्य केली पाहिजे. जर तू खरी पतिव्रता असशील तर हर प्रयत्नाने का होईना माझी इच्छा तू खचित पूर्ण करशील. त्यावर मंदोदरी म्हणाली, आपली आज्ञा मला शिरसावंत आहे, पण माझी खात्री आहे की सीता महान पतिव्रता असल्याने तुमची ही इच्छा पूर्ण होणे शक्य नाही. तरी रावणाचा अत्याग्रह झाल्यामुळे मंदोदरी शेवटी तेथून निघाली. फार दिवसापासून सीतेला एकदा भेटावे असे तिला वाटत होते, परंतु रावणाच्या भीतीने ती जाऊ शकली नाही. आज ती इच्छा पुरी होण्याची सुसंधी जुळून आल्याबद्दल तिला अत्यंत आनंद झाला. पतीच्या आज्ञेप्रमाणे ती अशोकवनात गेली. मंदोदरीला पाहताच सीतेला पण आनंद झाला. तिने तिला क्षेमालिंगन दिले. बोलता बोलता मंदोदरी आपल्या पतीस वश होण्याकरता सीतेला अनेक प्रकारे उपदेश करू लागली. सीतेने प्रथम तिचे बोलणे मुकाट्याने ऐकून घेतले आणि नंतर मात्र तिला एकाच वाक्यात गार करून सोडले. त्यावर मंदोदरी सीतेला वंदन करून घरी परतली. इकडे रावण तिची वाटच पाहत होता. तिचा चेहरा पाहताच त्याला आपला बेत फसला असे वाटले. तरी निराश न होता मंदोदरी काय सांगते ते तरी पाहूया म्हणून आशा धरून स्वस्थ बसला. इतक्यात मंदोदरी म्हणाली, तापलेल्या लोखंडावर पडलेले पाणी एखाद वेळी हाती लागेल, परंतु सीतेचे मन मात्र कदापिही वळणार नाही. तेव्हा यापुढे तरी आपण मनातील कुविचार काढून टाका. हे मंदोदरीचे बोलणे ऐकून रावणाने एक दीर्घ श्वास सोडला आणि उदास होऊन तो आपल्या महालात निघून गेला. तिकडे रावणाच्या सांगण्यावरून पहारा करणाऱ्या राक्षसींनी सीतेला अनेक प्रकारे भीती दाखवू लागल्या. फक्त त्रिजटा नावाची राक्षसी, ती मात्र राम हा सामान्य नसून साक्षात परमेश्वराचा अवतार आहे असे मानत होती. त्यामुळे ती सीतेला, माई तू बिलकुल काळजी करू नको, राम मोठा सामर्थ्यवान आहे. यापुढे तो लवकरच येईल आणि रावणाला ठार करून लंका बिभीषणाच्या स्वाधीन करील व तुला अयोध्येला घेऊन जाईल. करिता तू निश्चिंत राहा. अशा प्रकारे वरचेवर धीर देत असे. त्रिजटेच्या भाषणावरून आपण जिच्या शोधासाठी आलो तीच ही सीता होय अशी मारुतीची पूर्ण खात्री झाली. त्यावर आपल्या आगमनाची सीतेला जाणीव करून देण्याच्या उद्देशाने त्याने रामाच्या जन्मापासूनचे गीत गाण्यास आरंभ केला. हे गाणे केवळ सीतेलाच ऐकू जात असे. रामाचे वर्णन ऐकता ऐकता सीता तल्लीन होऊन गेली. मधून मधून कोण गात आहे म्हणून ती चहूकडे पाही आणि गाणारी व्यक्ती कोणी दिसेना म्हणून पुन्हा ती डोळे मिटून बसे. हे तिचे मनोगत जाणून मारुती म्हणाला, सीतामाई, रामाचे गुणगान करणारा मी रामचरणाचा दास वायुपुत्र हनुमंत असून रामानेच तुझ्या शोधार्थ मला येथवर पाठविले आहे. माझी तुला खात्री पटण्यासाठी रामाने आपली अंगठी माझ्याकडे दिली आहे. ती आता मी खाली टाकतो. याप्रमाणे गीत गात गात मारुतीने ती अंगठी सीतेपुढे टाकली. मुद्रिका पाहिल्याबरोबर ती छातीशी धरून सीता ओक्साबोक्शी रडू लागली आणि म्हणाली, हे मुद्रिके, माझा राम सुखी आहे ना ग? एकवार तू माझ्याकडे पहा, म्हणजे रामाच्या वियोगाने मी कशी होरपळून निघाली आहे हे तुला समजून येईल. जवळ असेपर्यंत रामाचे महत्त्व मला वाटले नाही. माझ्या हट्टी स्वभावामुळे माझ्यापासून रामाला पुष्कळ त्रास झाला.
मला चोळीसाठी मृगत्वाच्या आणून द्याच असे म्हणून मी हट्ट धरून बसले. त्या समयी त्यांनी तो मृग नव्हे, मायावी राक्षस आहे याबद्दल अनेक प्रकारे माझी समजूत घातली. तरी शेवटपर्यंत माझा हट्ट मी सोडला नाही. राक्षसाने रामाच्या आवाजात जेव्हा लक्ष्मणा लक्ष्मणा अशा 3 हाका मारल्या, तेव्हा खरी हकीकत समजून चुकल्यामुळे लक्ष्मण शांत राहिला. श्रीराम श्रीराम श्रीराम.